सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून बेकायदेशीर मद्य साठ्यावर झालेली एक धडक कारवाई समोर आली आहे। जोयदा गावातील एका संशयित गोडाऊनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत तब्बल 67,77,250 रुपये किमतीचा परराज्यातील अवैध मद्यसाठा जप्त केलाय। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला। या कारवाईत अधिकाऱ्यांनी दमण येथे निर्मित असलेल्या विदेशी व्हिस्कीच्या हजारो सीलबंद बाटल्या आणि मद्यार्क भरलेले शेकडो लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम असा मोठा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी गोडाऊनचा मालक आणि या साठ्याचा मूळ मालक अशा 2 संशयितांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या फरार आरोपींचा प्रशासनाकडून कसून शोध घेतला जातोय। या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध मद्य माफियांचे धाबे दणाणले असून नागरिकांना अवैध दारू निर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। काल दिनांक 21/6/2026 रोजी आमचे या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या विभागाचे जवान श्री हेमंत पाटील यांच्या गुप्त माहितीनुसार आम्ही सर्व राज्य उत्पादन शुल्कचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून या गुप्त माहितीनुसार मौजे जोयदा गावात तालुका शिरपूर येथे आम्ही पोलीस विभागासमेत छापा टाकला। छाप्यामध्ये दारूबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आला 67,77,250 रुपयाचा। त्यामध्ये दोन आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणजे त्या संबंधित आम्ही पोलीस पाटील आणि यांना पत्रव्यवहार करून त्यांनी संबंधित लोकांचे नाव त्यांनी दिलेले आहेत आमच्याकडे, त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।